रात्रभर विचार करून डोकं आउट झाले. कोणी सांगितलं असेल आदितीला आणि कोणाला कसं कळलं असेल अमेरिकेचं? हे काय तुझं आवरून पण झालं? मला वाटलं झोपला असशील अजून. नाही, ते जरा काम आहे. अरे चहा तर घे, तुला आवडतो तसा गुळाचा बनवून आणला. काय झालं? असं का बघतोस? का आता बायकोकडे बघू पण शकत नाही का? सांग ना, तुला कोणी सांगितलं? काय रे? मी तुला हनीमूनला अमेरिकेला नेणार आहे ते. म्हणून तू एवढ्या घाईने निघालास? पण कुठे जाऊन कळणार रे तुला? ते तुला काय करायचंय? पण एक सांगतो, जी कोण व्यक्ती आहे जिच्याकडून तुला कळलंय ती तुला चुकीचं सांगत असेल तर उगाच चुकीचे समज करून घेऊ नकोस प्लीज. म्हणजे काय चुकीचा समज? तू मला हनीमूनला घेऊन नाही जाणार आहेस अमेरिकेला? मला सांगशील का ती व्यक्ती कोण आहे? असं कसं? काल मी तुला विचारत होते की तू मला हनीमूनला कुठे घेऊन जाणार आहेस, तेव्हा सांगितलंस मला नाही ना? पण तरी सुद्धा मी ओळखून दाखवलं. तसंच आता मला कसं समजलं हे तू ओळखून दाखव. घे घे चहा घे, मेंदू चालेल जरा. अरे अजिबात नाही. तिला खरंच वाटतंय की हनीमूनला तू तिला अमेरिकेला घेऊन जाणार आहेस. पण तसं काही नाहीये. तू तिला कुठलं तरी दुसरं डेस्टिनेशन सांग आणि जा ना काही दिवस तिकडे. विसरून जाईल ती. अहो नाही सर, आदितीने मला स्वतः सांगितलंय की ती व्यक्ती घरातलीच कोणीतरी आहे आणि त्याच व्यक्तीने तिला सांगितलं की मी अमेरिकेला नेणार आहे म्हणून. नाही नाही नाही, ती मला म्हणाली की मी असा सहजच एक अंदाज लावला. तू कधीतरी म्हणाला होता ना की तुला अमेरिकेला घेऊन जाईल. नाही सर, आदितीने मला स्पष्ट सांगितलंय हे. त्या व्यक्तीनेच तिला सांगितलंय आणि ती मला हे सुद्धा म्हणाली आणि मला चॅलेंज सुद्धा केले की ओळखून दाखव की ती व्यक्ती कोण आहे म्हणून. नक्कीच घरातलीच कोणतरी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने तिला सांगितलं की मी तिला अमेरिकेला नेणार आहे म्हणून. आणि ती व्यक्ती आदितीच्या डोक्यात काहीतरी नक्कीच भरवते. नाही, असं कसं घरातलं कोणी तिला काहीतरी सांगणार आहे? उगाच सांगणार आहे का? याचा अर्थ नक्कीच त्या व्यक्तीला आपल्या प्लॅनिंग बद्दल सगळं कळलंय. पण कोण असेल ती व्यक्ती? काय? खरं सांग, तू हे सगळे अपडेट आधी तिला देतेस ना? व्हॉट? नाटकं करू नकोस. हे बघ, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे ज्याला ह्या प्लॅनिंग बद्दल माहिती आहे? आणि हे सगळं तिला सांगून तुला काय मिळतं का? हो मॅडम, तुम्ही माझ्या आणि आदितीच्या मध्ये येऊ नका. तुम्ही आधीच बरंच काही करण्याचा प्रयत्न केलाय आणि ते आदितीला माहित नाहीये. आणि मी हे सगळं तिला सांगू शकतो. आणि तुम्ही काय करताय? आदितीला मी अमेरिकेला नेणार आहे हे सांगून तुमची इमेज चांगली करून घेताय. जस्ट शट अप. कळतंय का तुम्हाला? माझ्यावर आरोप करताय? मला जर काही करायचं असेल ना तर सरळ तोंडावर करेन मी. तुमच्यासारखी नाहीये मी आणि मला गरजही नाहीये. सो उगीच माझ्यावर संशय घेऊ नका. मी अदितीला काहीही सांगत नाहीये. चुकून जरी मला कळलं ना की ह्या सगळ्या मागे तू आहेस तर तुला मी माझ्या प्रॉपर्टी मधून बेदखल करेल. अंडरस्टँड? ओ हॅलो, मला धमक्या द्यायच्या नाही. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ यू. अँड येस, मी काहीही केलेलं नाहीये. मग कोण असणार? पण ज्याने कोणी हे आदितीला सांगितलंय ना त्याला हे कळलंच कसं? फाईल.
सर, त्या फाईलमध्ये अमेरिकेचा व्हिसा ऍप्लिकेशन आणि माझ्या जॉबचे डॉक्युमेंट्स होते आणि ती फाईल ऑफिसमध्ये. नक्कीच ती फाईल कोणीतरी बघितली असणार आणि आदितीला हे सगळं सांगितलं असणार. आर यू मॅड? ती फाईल कुणालाही सापडेल अशी तू ठेवलीच कशी? नाही सर, ती फाईल मी ऑफिसमध्ये व्यवस्थित लपवून ठेवली आहे आणि तसंही ऑफिसमध्ये दुसरं कोणीच जात नाही आदिती आणि युवराज शिवाय. मग तो युवराजच असणार. नाही, मी युवराजला विचारलं, तो नाहीये यामागे. आणि आदितीला सुद्धा विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की त्याने तिला काही सांगितलं नाही. ही नक्कीच घरातली कोणतरी व्यक्ती आहे. त्या फाईलमुळे झालंय ना सगळं. विचार कसला करत बसलाय? जा आणि शोध ती फाईल जागेवर आहे की नाही. हो सर. हा सिद्धार्थ काहीच कामाचा नाहीये. युजलेस. कशाला त्याला कामाला लावलंस? कशाला फिरवतेस त्याला? मग होऊ दे त्याला पण त्रास. सगळा त्रास मीच कशाला सहन करायचा? उडू दे झोप त्याची. मला कोणी सांगितलं या विचाराने अस्वस्थ राहू दे दिवसभर. होऊ दे धावपळ त्याची. असा हा मुद्दाम त्रास देणारी तू नाही आहेस आदिती. काय करू मी युवराज? काय नाही केलं मी या मुलासाठी? कुठे कमी पडले रे मी? इतक्या गोष्टी बदलल्या मी स्वतःच्या. काही गोष्टी नव्याने स्वीकारल्या, काही गोष्टी सहन सुद्धा केल्या. सगळ्या प्रकारे जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली, पण हा याचा हट्ट सोडतच नाहीये. नाही, ते सुद्धा समजून घेऊ शकते मी युवराज, पण या खोटेपणाचं काय करू? सिडला माहितीये मला खोटं बोलायला आवडत नाही. आणि इथे तर तो चक्क सगळ्यांना फसवतोय. अरे खरंच सिद्धार्थ खूप चुकीचं वागतोय. सिद्धार्थ असं काही वागेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण यावर एक नक्की, काही करून सिद्धार्थला अमेरिकेला जायचंय आणि तो अमेरिकेला जाण्यासाठी काही करू शकतो. अरे मग इतका ठाम आहे ना हा स्वतःच्या स्वप्नांना घेऊन, मग घरच्यांना सांगताना कसली भीती वाटते त्याला? हे असं सगळं फसवताना त्याला डेअरिंग येतं आणि स्पष्टपणे सांगताना डेअरिंग येत नाही. हे बघ, मी ठाम आहे ना, मला इथेच राहायचंय, इथेच संसार करायचंय, इथेच कामं करायची. मग मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतेय. आणि हा काय करतोय? मी ना बाकी सगळं सहन करू शकते. एखाद मी लांब राहणं पण सहन केलं असतं, पण खोटेपणाने. आदिती, आदिती शांत हो. अगं, कोणीतरी ऐकेल आदिती. इथेच ठेवली होती फाईल. कुठे गेली असेल? रोहन, रोहन, हा साहेब. मला सांग, इथे कोण येऊन गेलं का? बरेच लोक येऊन गेलेत. अरे कोण कोण येऊन गेलं? नानी काकी, नाना काका आणि बापू काका. बापू काका, नाना काका, नानी काकी हे का आले असतील? बरं ठीक आहे, लक्ष ठेव. आम्ही गेलो होतो फॅक्टरीच्या ऑफिसला. नानी काकी, तू उलट मलाच काय प्रश्न विचारतेस? अगं मी तुला विचारतोय की तू आणि नाना काका फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये गेला होतात का आणि का गेला होतात? नाही आठवत. मुळात फॅक्टरीचं कुठलं ऑफिस आहे हेच माझ्या लक्षात नाही. आता तू विचारलं ना तेव्हा आठवलं मला. नानी काकी प्लीज आठव ना ग, तुम्ही गेला होतात का फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये? अगं नाना काका असताना तर मी त्यालाच विचारलं असतं. अय्या, हे घरी नाहीये. कुठे गेले? अरे कुठे गेला असणार तो? मळ्यात गेला असणार ना. तुला साधं एवढं पण लक्षात राहत नाही का? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. जातो मी. हा आठवलं. एक ऑर्डर होती. कोणाची? अरे त्या झंटकर काकू नाहीत का आपल्या, त्यांची फॉल बिडिंगची ऑर्डर होती.
नानी काकी काय बोलतेस तू? फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये कोण फॉल बिडिंगची ऑर्डर देतं का? हे पण फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये म्हणतच नाहीये मी, ऑर्डर घरी येऊन दिली होती. अगं नानी काकी, मग हे तू मला का सांगतेस? मी तुला काय विचारतोय, तू आणि नाना काका फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये गेला होतात का? ऑफिस मध्ये आणि तिकडे तुम्हाला कुठली फाईल सापडली का? हा, एक फाईल आहे, त्यातनं मी माझी माप लिहिली होती ती सापडली. अगं नानी काकी, मी तुला काय विचारतोय आणि तू काय सांगतेस मला? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. जातो मी. अरे काय रे सिद्धू, काय झालं आता? काय गोंधळ घातलाय ने? नाही काही नाही. बरं झालं नाना काका तू आलास. बरं मला सांग, तू आणि नानी काकी फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये गेला होता? हा, अरे आता परवाच गेलो होतो. अरे तुझ्या फॅक्टरीत ते इलेक्ट्रिकचं काम चालू आहे ना. बापू मला म्हणे जाऊन बघ काम नीट होतं का. मग मी गेलो आणि इलेक्ट्रिशियनलाच बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं काम नीट झालं पाहिजे. ते काय शॉर्ट सर्किट होऊन आग बीक लागता कामा नये. हो, आणि मलाही ना गावडे काकूंची ऑर्डर द्यायची होती तिकडे, म्हणून मी यांच्यासोबत गेले होते. बरं बरं नाना काका, मला सांग ना, तुला कुठली फाईल सापडली का? नाही बा, आम्ही तर काही कशाला हात लावला नाही. काय रे, काय झालं? हे ऑफिस आग लागली काय? अरे फाईल जळाली काय? अरे नाही रे नाना काका. अरे मग काय झालं? फाईल हरवली काय? कसली होती फाईल? नाही एवढी काही खास नाही. नाना काका नानी काकीने नाही घेतली फाईल, म्हणजे बापू. हो, गेलो होतो ना. अरे ते कॉफीचं मशीन ऑफिस मध्ये बसवायचं होतं सुनबाईसाठी, तिला आवडतं ना. ते लोक येणार होते पण कोणीच आलं नाही. मी आपला वाट बघत बसलो, मग नुसताच ऑफिस मध्ये बसलो. एवढा वेळ बसून काय करत होतास? काय करणार, तिथे काहीतरी फाईली पडल्या होत्या, त्या आपल्या चालत होतो. काय? कुठली फाईल? आता कुठली असं नाही सांगता येणार. तिथे फाईली होत्या ना, काहीतरी आकृती होती, डिझाईन होती, दुसरं काही नाही. बरं ऐक ना, मला सांग, डॉक्युमेंट्स असलेली फाईल सापडली का तुला? नाही रे बाबा. खरंच नाही? अरे मग तुला सांगितलं ना, मी फक्त फाईली चालल्या, मला बाकीचं काही आठवत नाही. का त्या फाईलींमध्ये काही होतं का? मी फक्त वर पाहिली आणि तिथे एक पेपर पडलेला होता. तो पेपर उचलला आणि मग त्या पेपर मधली ती कोडी जी आहे ती सोडत बसलो. दुसरं काय? बापू काका पण नाही? मग फाईल घेतली कोणी? सिद्धू, हे सिद्धू, अरे काय झालं? काय 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 समजत नाही याचं. चला मला जायचंय. हा, कोण असेल? कोणाला मिळाली असेल फाईल? कोणाला सगळं कळलंय आणि आधी तिला सांगितलंय? मला सांग, इथे कोण येऊन गेलं का? नानी काकी, नाना काका आणि बापू काका. युवराज नाही, नाना काका नाही, नानी काकी नाही, बापू काका पण नाही. मग कोण? यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच ऑफिसला गेलं नाहीये. नाही, यांच्यावर डाऊट घ्यायचा प्रश्नच येत नाही. मग कोण असेल घरातली दुसरी व्यक्ती? ही फाईल इथे कशी? ही फाईल मुद्दाम त्या व्यक्तीने इथे ठेवली असणार, जेणेकरून आधी तिच्या हाताला लागेल. सगळे डॉक्युमेंट्स तर आहेत. आधी ही फाईल लपवतो.
कळलं तुला कोण होती ती व्यक्ती? कोणी सांगितलं मला? कोणाकडून कळलं मला? समजलं? बरं ठीक आहे, मीच सांगते तुला तो माणूस कोण होता. सिड, मला ना ज्याच्याकडून मला कळलं ना तो एक फ्रॉड माणूस होता रे. आणि तो फ्रॉड माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता सिड, तूच होतास. अदिती, अगं काय बोलतेस हे? अरे हो, खरंच. तू त्या दिवशी मला सांगितलंस की आपण हनीमूनला कुठे जाणार आहोत हे शोधून काढ. त्या शोधात मी ही फाईल बघितली. मला वाटलं या फाईल मधून काहीतरी कळेल, पण सेट सगळंच कळलं रे. तू मला अमेरिकेला नेतोय, हनीमूनसाठी नाही, कायमच. सेट, थँक्यू. तुझ्यामुळे मला कळलं की तुझं नक्की काय प्लॅनिंग सुरू. नाही म्हणजे तसं नाही अदिती, खरं तर मी तुला हे सगळं सांगणार होतो. कधी कधी सांगणार होतास? अमेरिकेला गेल्यावर की सगळ्यांना फसवून झाल्यावर? अदिती, बास सेट, बास झालं. तुझा खोटेपणा माहित होता मला, पण तू इतक्या खालच्या लेवलला जाशील ना असं वाटलं नव्हतं. आधी तू चांगल्यासाठी खोटं बोलायचं, त्यामागचा हेतू चांगला असायचा. पण आता तू फक्त मला नाही फसवतेस, घरातल्या सगळ्यांना फसवतेस. त्यापेक्षा सांगायचंच ना तुला नाही राहायचं इथे, तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, अमेरिकेला जायचंय आणि हाच तुझा फायनल डिसिजन आहे. सांगायचंच सगळ्यांना. तुला ते सांगता येत नाही आणि मी येणार नाहीये म्हणून फसवतोस सगळ्यांना. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू घरातल्या सगळ्यांना फसवून जाणार आहेस का सेठ? माझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आणि तू तो ठेवला नाहीयेस. तुला अमेरिकेला जायचंच आहे, त्यासाठी तू ठाम आहेस म्हणून मी स्वतः सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं. बायको म्हणून सपोर्ट केला असता तुला, पण तू नवरा म्हणून विश्वास गमावला. आणि आता तू हट्टाला पेटलायस ना, पण सेठ, मी तुझ्यापेक्षा डबल हट्टी. आता तर हे गाव सोडून मी कुठे येणारच नाही, बघ तू. त्या दिवशी मला खोटं सांगून, मला फसवून यावर सह्या घेतल्यास ना माझ्या,